नमस्कार मित्रांनो. वेगवेगळ्या एक्झाममध्ये जेव्हा काउंटिंग ऑफ ट्रायंगलचा कन्सेप्ट येतो तर व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन किंवा ट्रायंगलमध्ये ट्रायंगल कोणीही फाइंड आउट करू शकतं. पण जर अशा प्रकारचा युनिक प्रॉब्लेम तुमच्या समोर आला तर त्याला कसं सॉल्व्ह करायचं? कारण वरच्या साईडनं 3 पार्टमध्ये डिवाइड केलं आणि या साईडनं मग 3 पार्टमध्ये डिवाइड केलाय. काही टेन्शन नाही घ्यायचं. 1 2 3 3 पार्टमध्ये डिवाइड केलाय तर 3चा क्यूब हे तुमचा आन्सर असेल. तर 3चा क्यूब किती? 27 हे तुमचा आन्सर असेल. इथं पण काय 1 2 3 4 तर 4चा क्यूब 64 हे तुमचा आन्सर असेल. इथं काय 1 2 3 4 5 तर 5चा क्यूब किती? 125 तुमचा आन्सर असेल. अँड सो ऑन. पण ही टेक्निक तेव्हाच लागेल जेव्हा इक्वल नंबर ऑफ पार्टमध्ये डिवाइड केलं असेल. इथं 3 पार्टमध्ये, या साईडला पण 3 पार्टमध्ये, इथं 4 पार्टमध्ये, या साईडला पण 4 पार्टमध्ये, इथं 5 पार्टमध्ये, या साईडला पण 5 पार्टमध्ये. अशा प्रकारे तुम्ही इझी वेनी नंबर ऑफ ट्रायंगल काउंट करू शकता.